पुढची बातमी पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दुसरी अटक आता करण्यात आली आहे। धनंजय लोखंडेला सुद्धा अहिल्यानगरमधून बेड्या ठोकलेल्या आहेत। पुण्यातून पळ काढल्यानंतर पोलिसांची कारवाई सध्या करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नीट पेपर फुटी प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। धनंजय लोखंडेला सुद्धा अहिल्यानगरमधून बेड्या ठोकलेल्या आहेत। पुण्यामध्ये सुद्धा पोलिसांनी शोध मोहीम राबवलेली होती, मात्र हा आरोपी जो आहे तो पोलिसांना सापडत नव्हता। त्यामुळे तो पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा पोलिसांनी धाड सत्र राबवलेलं होतं, मात्र पोलिसांच्या हाती काही तो पुण्यामध्ये सापडला नाही। त्यानंतर जेव्हा पोलिसांना टीप लागली की तो अहिल्यानगरमध्ये आहे, तेव्हा अहिल्यानगरमध्ये सापळा रचून या धनंजय लोखंडेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। एकंदरीतच आता आणखी किती आरोपी या सगळ्या प्रकरणी पुढे येतात, किती जणांना पोलीस अटक करतात, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जयेश सावंत सध्या आपल्या सोबत आहे। जयेश, अखेर धनंजय लोखंडेला अहिल्यानगरमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुण्यामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, तेव्हा अख्खं पुणे पिंजून काढलं पोलिसांनी, मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन तो निसटला होता आणि अखेर त्याला अहिल्यानगरमधून अटक करण्यात आली आहे। काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण जर बघितलं तर नीटचे जे प्रवेश पेपर जे आहे त्या फुटी प्रकरणात जो आहे धनंजय लोखंडे त्याचं नाव जसं समोर आलं तसंच जे त्या सीबीआय यंत्रणा असेल, राजस्थान पोलीस असेल, या संदर्भात तात्काळ यांनी जे आहे कारवाईची चक्रे फिरवली आणि धनंजय लोखंडे याच्या शोधासाठी जे आहे हे पथक जे आहे पुण्यात गेलं। मात्र त्या ठिकाणी पुण्यातून हा धनंजय लोखंडे हा त्या ठिकाणी पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न तिथून पसार झाला। मात्र या ठिकाणी अहिल्यानगर मधून जे आहे त्याला सीबीआयच्या पथकाने या ठिकाणी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत सिद्धेश। जयेश, आणखी समोर येते आणखीन जी माहिती समोर येते ते आणखीन दोन जणांची नावं समोर येते आहेत, मात्र अधिकृत कोणतीही माहिती जी आहे ती अद्याप आलेली नाही आणि कमालीची गुप्तता जी आहे ती या तपास प्रक्रियेमध्ये पाळल्या जाते। माझा तोच प्रश्न आहे जयेश, की आणखी 2 जणांची नावं यामध्ये समोर येत आहेत, आणखी अजून किती जणांचं रॅकेट यामध्ये? कारण आता जर आपण बघितलं असेल तर जेव्हा हा पेपर लीक झाला तेव्हा सुद्धा अनेक नावं समोर येत होती, मात्र या पेपरची विक्री सुद्धा 15 लाखांपर्यंत केलेली होती। मात्र आणखी काय हे रॅकेट आहे का, असा संशय पोलिसांना आहे का? काय माहिती येते समोर? नक्कीच एकंदरीत आतापर्यंत जी समोर आलेली नावे बघितली गेली आणि जर या प्रकार समोर बघितला गेला आहे तर हे एक मोठं रॅकेट असल्याशिवाय असे प्रकार घडत नाहीये देश। आणि एक मोठं रॅकेट असल्याची संशय या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि अनेकांची जी नावं आहेत ते तपासासाठी या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येत आहेत। आता येणारा काळ जो आहे तो ठरवणार आहे काय आणखी काय कोणाकोणाची नाव येतात। मात्र आणखी अनेक जणांची जी नाव आहे ती समोर येत असल्याची माहिती जी आहे ती सुद्धा पुढे येत आहे। नक्कीच, धन्यवाद जयेश, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।